शहरात आज अचानक घडलेल्या घडामोडींमुळे महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. द्वारका नगर परिसरात कोणार्क कंपनीच्या एका सफाई कर्मचाऱ्यावर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ सफाई कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले. घटनेची माहिती मिळताच कोणार्क कंपनीचे अनेक सफाई कर्मचारी आपल्या स्वच्छता वाहनांसह थेट गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. आरोपींविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची गर्दी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त कर्मचाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेत मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील असा इशारा दिला. दरम्यान काही सफाई कर्मचारी आपली तक्रार आणि मागण्या मांडण्यासाठी अमरावती महानगरपालिका मुख्यालयातही पोहोचले. या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छता सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करतात आणि सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन कधी मागे घेतले जाते याकडे आता संपूर्ण अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. विलासनगर प्रभाग क्रमांक 6 ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे. आमचे एका कामगाराले द्वारका नगर आझाद नगर असं एक नाव आहे. तिथे आमचे कामगार काही काम करायला गेले होते. त्यांनी काम केलं, ढेऱ्या काढल्या. त्याच्यानंतर एक माणसाने येऊन ते पाण्यानं ते नालीत वापस कचरा टाकला. त्यानं आमच्या माणसानं म्हटलं गेलं का तुम्ही कचरा काढून टाकून राहिले, आम्ही उचलतो, गाडी आहे. तर त्यानं आई बहिणीवर आम्हाला शिवाय दिले, जातीवादी शिवाय दिले आणि मारहाण केली. मारहाण अशी केली की पोराचा पाय फ्रॅक्चर झाला. आता याचा जिम्मेदार कोण? याच्यासाठी आम्ही रिपोर्ट द्यायला इथं आलो. जोपर्यंत ते आरोपी अटक करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आणि नाही केले उद्या आम्ही पूर्ण अमरावती शहर बंद करू. आमचा इशारा आहे कडक. आमच्या कामगारांना मारलं त्यांनी. लेबर एक रोहन बागळे, रोहन वानकडे, 3 माणसं.